नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 5 जुलै, वार शुक्रवार आणि आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते. ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं. ज्येष्ठ अमावस्येचं व्रत हे बरेच जण करत असतात. या दिवशी आपण व्रत केलं तर आपली वाईट कर्मातून पापातून मुक्ती होते. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी वाईट कर्मांचा नाश करण्यासाठी हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून या दिवशी अनेक जण व्रत सुद्धा करत असतात. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अमावस्येच्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आणि आपल्या पितरांची सेवा करत असतो. या दिवशी आपले पितर हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भेटायला येत असतात. तुम्हाला आजच्या दिवशी पितरांसाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने पितृ हे प्रसन्न होतील, आपल्याला आशीर्वाद देतील, पितृदोष हा नष्ट होईल आणि आपल्या जीवनातील सर्व संकट संपून जातील. घरामध्ये पैसा, सुख, शांती, समृद्धी येऊ लागेल. असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. यामुळे या दिवशी आपल्याला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करून दान करायचं आहे. मग दान करताना तुम्ही काळ्या वस्तूंचं दान करू शकता, जसे की काळे तीळ, काळे उडीद, तांदूळ, साखर, फळं, पाणी ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही नक्कीच दान करू शकता. हे दान केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखसंसाराचे आशीर्वादही देत असतात. जर आपल्याला घराला पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्या, संकट हे आपल्या घरावरती येत असतात. आपल्या घरातल्या व्यक्तीनेही कितीही कष्ट केले तरीही त्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. आपल्या घरातील कोणतेही काम जे आहेत तर ते पूर्ण होत नाही. मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते. मुलांची प्रगती होत नाही. मुलं वारंवार आजारी पडतात. मुलांचे लग्न विवाह जे आहेत तर ते जुळून येत नाही. आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही. कोणत्याही कारणातून पैसा हा निघून जातो. तसेच घराला जर पितृदोष लागलेला असेल तर त्या घरामध्ये तुळस जी आहे तर ती कधीच टिकत नाही. बऱ्याच वेळा तुळस ही जळून जाते. आपण कितीही तुळस लावण्याचा प्रयत्न केला तरीही तुळस जी आहे तर ती चांगली येत नाही, नेहमी सुकून जाते. तर ही जी लक्षणं आहेत तर ती पितृदोषाची लक्षणं असतात. म्हणून प्रत्येक अमावस्येला आपल्याला पितरांची होईल तेवढी सेवा ही करायची आहे. आता यामध्ये ज्येष्ठ अमावस्या आहे तर ती खूप महत्त्वाची असते. तुम्ही इतर अमावस्येला पितरांसाठी कोणती सेवा केली नाही तरी सुद्धा चालेल, परंतु तुम्हाला आजच्या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी हा दिवा नक्कीच लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला कणकेचा बनवायचा आहे. थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. यानंतर त्या कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे आणि अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवला तसा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे. या चौमुखी दिव्यामध्ये प्रत्येक साईडला तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. 2 वातींची एक वात बनवायची आहे. यानंतर एका साईडला लावायची आहे. पुन्हा 2 वाती घ्यायच्या. 2 वातींची एक वात बनवायची, पुन्हा दुसऱ्या साईडला लावायची. असं तुम्हाला प्रत्येक साईडला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. आणि या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल तुम्ही घालू शकता. आता बराच वेळा आपल्या घरामध्ये मोहरीचं आणि तिळाचं तेल जे आहे तर ते ठेवलं जात नाही. अशा वेळी तुम्ही जे पण पूजेसाठी तेल वापरतात ते तेल घालायचं आहे. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे किंवा काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत. दोन्हींपैकी एकच टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला मूठभर तांदूळ टाकायचे आहे. त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. एक पाट घ्यायचा आहे आणि तो पाट आपल्या घराच्या दक्षिणेला तुम्हाला ठेवायचा आहे आणि
यानंतर त्या पाटावरती हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने या दिव्याच्या पाया पडायचे आहे। तुमचे जे कोणी पितृ असेल त्यांचे स्मरण करायचे आहे किंवा तुमचे पितृ तुम्हाला माहीत नाही तर पितृदेवता असं म्हणायचं आहे आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी असेल त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत। सर्वांनी या दिव्याच्या पाया पडायचं आहे आणि हा दिवा तुम्ही आजच्या संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा दिवा चालू ठेवायचा आहे। म्हणजे 6 नंतर हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे। कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा चालू राहिला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या। दिवा चुकून विझला तर पुन्हा प्रज्वलित करा। तेल संपलं तर पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि दिवा हा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे। दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रज्वलित करू शकता किंवा मातीमध्ये तुम्ही हा खड्डा खणून पुरून टाकू शकता। तर असा हा पितरांसाठी एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे। अमावस्येच्या दिवशी आपले पित्र आपल्या घरामध्ये जे पाणी पिण्याचा माठ असतो तर तिथे सुद्धा येत असतात, तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। हा दिवा तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही लावू शकता, परंतु पिण्याचा माठ असेल, मातीचा माठ किंवा मग तांब्याचा हंडा किंवा मग स्टीलचा हंडा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, कारण तिथे सुद्धा आपले पित्र वास करत असतात। तसेच आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा पितरांचा वास असतो अमावस्येच्या दिवशी, त्यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। तसेच तुळशीपाशी सुद्धा एक दिवा तुम्ही नक्की लावा। तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर तिथे सुद्धा एक दिवा नक्की लावा, कारण पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा पितृवास करत असतात। असा हा दिवा पितरांसाठी लावला तर पितृ प्रसन्न होतात, आपल्याला आशीर्वाद देतात, सर्व संकट जे आहेत तर ते दूर होतात आणि घरामध्ये सुख, शांती, संपत्ती, पैसा हा येऊ लागतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा। चला तर मग भेटू अशाच पुढल्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।